नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा आणि सन्मानपूर्वक शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे. दिनांक 14/1/2026 म्हणजे कालच्या घडीला याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णय जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा सन्मानपूर्वक निर्णय. शासन निर्णय निर्गमित दिनांक 14/1/2026. अ हायली रिस्पेक्टफुल डिसिजन फॉर एम्प्लॉई रिटायरिंग फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिस. राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत एक मोठा आणि सन्मानपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक 14/1/2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दरवर्षी स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यास सेवेच्या योगदानाबद्दल एक स्मृतिचिन्ह प्रदान करण्याकरिता मान्यता देखील देण्यात आली आहे. याकरिता आवश्यकतानुसार स्मृतिचिन्ह खरेदी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर खरेदी करण्यात येणाऱ्या स्मृतिचिन्हाच्या खर्चाबाबत वित्त विभागाच्या निर्णयानुसार मंजुरी देण्यात येत आहे. यामुळे राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या तसेच स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीस त्यांस स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. बघा, सदर स्मृतिचिन्ह सदर कर्मचाऱ्यास त्यांच्या सेवेची आठवण राहील म्हणून सदर उपक्रम हे राज्य शासनाकडून राबवण्यात येत आहे. पाहू शकता, कालच्या घडीला या संदर्भातच GR देखील निर्गमित झालेला आहे. सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक आहे 14 जानेवारी 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत. सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याच अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. बघा, शासन निर्णय काय सांगतोय. सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करण्याकरिता मान्यता या ठिकाणी देण्यात येत असून त्यानुसार दरवर्षी विभागाच्या आवश्यकतेनुसार स्मृतिचिन्ह खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर स्मृतिचिन्ह खरेदी करण्याकरिता होणाऱ्या खर्चाबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17/4/2015 अन्वये या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 मधील परिच्छेद क्रमांक 8 नुसार वित्त विभागाच्या व्यय शाखेच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 673 व्यय 4 दिनांक 10/11/2025 अन्वये प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. सदर स्मृतिचिन्हाची खरेदी करण्याकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय दिनांक 1/12/2016 अन्वये शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या या कार्यपद्धतीच्या सुधारित नियम पुस्तिकेतील विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल. सदर स्मृतिचिन्हाच्या खरेदीचा खर्च मागणी क्रमांक A04-2052 सचिवालय सर्वसाधारण सेवा 090 सचिवालय 0001 सामान्य प्रशासन विभाग 13 कार्यालयीन खर्च 2052-0025 या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी राज्य शासन सेवेतून निवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा आणि सन्मानपूर्वक शासन निर्णय कालच्या घडीला या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.